नमस्कार, जय महाराष्ट्र। उद्या माझा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला कालपासून फोन सुरू झाले की ताई उद्या तुम्ही कुठे आहात आणि आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं, शुभेच्छा द्यायला यायचंय। तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। ज्यांनी विचारणा नाही केली तरी पण मला माहिती आहे की उद्या येण्याचा प्रयत्न सगळेजण करणार आहेत। त्यांच्यासाठीचा हा खास व्हिडिओ करते आहे की आता नुकतंच नांदेडमध्ये पूर परिस्थिती झाली आणि यात प्रचंड मोठी हानी झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही संवेदनशील मनाला वाढदिवस साजरा करणं न पटणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच हा वाढदिवस साजरा न करता या निमित्ताने 3 दिवस जरा स्वतःवर काम करावं। आपल्यात काय कमी आहे, कुठे आपण कमी पडतोय, अजून आपल्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, आपल्यातलं बेस्ट ऑफ बेस्ट व्हर्जन अजून काय चांगलं करता येईल यासाठी म्हणून स्वतःवरती काम करावं आणि म्हणून एका आत्मचिंतन शिबिराला मी जाते आहे आणि म्हणून माझा फोनही बंद राहणार आहे 3 दिवस। त्याच्यामुळे मी शुभेच्छा फोनद्वारे देणाऱ्यांच्याही घेऊ शकणार नाही, त्यासाठी मनापासून माफी मागते। परंतु निश्चितच तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये जेव्हाही शुभेच्छा आशीर्वाद येतील त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या असतील आणि वर्षभर मला काम करण्यासाठी त्या प्रेरणा देत राहतील। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, तुमच्या सगळ्यांचं माझ्यासोबत असणं ही माझ्यासाठीची खूप मोठी श्रीमंती आहे। ती आपण कायम असू द्यावी हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते। आणि इतकं सुंदर आयुष्य परमेश्वराने मला दिलं, तुमच्यासारखी संपन्न माणसं देऊन माझं आयुष्य, माझं जगणं समृद्ध केलं, यासाठी मी परमेश्वराचे मनापासून खूप खूप आभार मानते। एकत्र राहूया, जेवढं जेवढं चांगलं करता येईल तेवढं तेवढं करण्याचा प्रयत्न करूया। एवढंच या निमित्ताने सांगते। मनापासून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।